पावसानं जोर धरला. हवा, झाडी, निसर्ग सगळा शांत झाला. फक्त पावसाशिवाय. पाऊस त्याचं काम करत होता. आता साचलेलं पाणी बांध फोडून बाहेर आलं. साखरीच्या आठवणीनं नाना हुंदके देऊन देऊन रडायला लागला. खरं तर त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं सगळं. कसं सहन करणार? शेवटी बाप होता न तो. आईचं कर्तव्य तोच बजावणार होता. पण तो धट्टा कट्टा नव्हता. ती तरी काय करत होती? पण ती माया मला थोडीच लावता येणार आहे. आईची माया ती आईची माया. सुनील दारात उभं राहून बापाकडे बघत होता. त्यानं विचारलं, काय रे बाबा, काय झालं काय? लयच विचारात दिसतोय. सुनील दारात येताच नानानं आवर्त घेतलं. उपरण्याने डोळे पुसले. काय झालं काय बाबा? हां? हातातली पिशवी खेळ्याला लटकवत सुनील बापाजवळ जाऊन बसला. त्याच्या डोक्याला धरलं. त्याचा चेहरा वर करून पाहिला. काय झालं बाबा? नानाने नुसतं चॅक केलं. आईची आठवण आली का? नानांनी हळुवारपणे सुनीलकडे बघितलं. सुनील बऱ्यापैकी या दुःखातनं सावरला होता. कुठून त्याला इतकी समज आली होती कोणास ठाऊक. नानांनी त्याला विचारलं, अरे तू बाहेर काय खाल्लं का? का उपाशीच आहे तू? अरे बाबा, काय बी विचार करतो तू? यासाठी रडत होता वय तू? अरे पोटात काही असले बिगर धंदा कसा होणार सांग बरं? पोटात बी रिचवलं, धंदा बी झाला आणि पार्सल बी घेऊन आलोय. चूल बिल नाही पेटवायची आता. अरे पण काय खाल्लंय का तू? तू पण ना बाबा, मोठावर आहे बाबा तू. मग तुला कळत कसं नाही? उपाशी पोटी कुठं धंदा होतो का? बरं माझं जाऊ दे, तू जेवला का नाही ते सांग. अरे भूकच नाही लागली न दिवसभर. काय? म्हणजे तू जेवलाच नाही? बाभाऊ, म्हणजे गोळ्या बी घेतल्या नसतील? वा रे बहादरा, चांगलं केलंय. आता भूक लागली का नाही? सुनीलनी मुद्दाम विचारलं, आता भूक लागली वय तुला? तू जीवन आलाय ना, मग आता आपण थोडं थोडं खाऊ. बाबा, काय आणलं असेल सांग बरं. काय बिर्याणीसारखा वास येतोय गाड्या. रामा रे, बरोबर ओळखलं की बाबा तू. बरं असं कर, उठ, तोंड हातपाय धुवून घे आणि जेवून घे. म्हणजे तू नाही जेवणार वय? अरे तसं नाही रे बाबा, मी पण जेवतो की. आपण दोघं संगतीनं जेव. उठ बरं, उठ, चल हातपाय तोंड धुवून ये जा. नाना उठला, तांब्यात पाणी घेतलं. बाहेर आला, तोंडावरनं पाणी फिरवलं. उपरण्यानं तोंड पुशीत मागे फिरलं आणि त्याने विचारलं, कोण पाहिजे ग? ती गप गुमान उभी होती. अगं कोण पाहिजे? कुणाकडं जायचंय? तिने त्याच्याच घराकडे बोट केलं. ती भिजून चिंब झाली होती. केसांच्या बाटा काही गालावर काही कपाळावर चिकटल्या होत्या. आत येता येता नाना सुनीलला म्हणाला, अरे सुनील, बघ र कोण आहे ती. तिला कोण पाहिजे बघ जरा. सुनीलने बाहेर येऊन बघितलं. तू इथं? आणि इथं कशाला आली तू? तिने दोन्ही हाताची घडी घालून छातीशी घट्ट धरली होती. थंडीनं कुडकुडत होती ती. तिने आशाळभूत नजरेनं सुनीलकडे बघितलं. कोण आहे रे? नानानं आतून आवाज देऊन विचारलं. अरे बाबा, दुपारी ही मला भेटली होती. लय भुकेली होती. तिला वडापाव दिला आणि तवापासनं ती मागं फिरून थेट इथंच आली. ती कोण आहे हे काहीच माहिती नाही. अरे बाबा, मग तिला जायचं सांग. नसतं लचाण नकोय. बाबा नको रे, लईच काकडलेली दिसती, वनवाशी दिसती ती. अरे मग त्याला आपण काय करणार बाबा? ते बी खरंच आहे म्हणा. सुनील आत आला, बापाला म्हणाला, बाबा आजचे दिवस देऊ तिला आसरा. आता राच्याला कुठं जाईन? झोपल बिचारी एका कोपऱ्याला. अरे नसतं लचाण नको म्हणून म्हणतोय, तिला जाय म्हणाव. काय बाबा, अरे तू जरा बी विचार करत नाही. अरे पोरीची जाते, कुठं जाईल पोरगी ह्या टायमाला? अरे देव कोणच्या रूपात येईल ना, सांगता येत नाही बाबा. एक दिवस बाहेर गेला, एक दिवस दुनिया बघितली, तर एवढं शिकला काय तू? बोलो तिला बोलो. सुन्याने तिला आवाज दिला, आत बोलवलं, एक धुडकं दिलं, केस अंग पुसायला सांगितलं.
2 झोपड्या ओलांडून तो एका झोपडीत गेला. त्यांनी तिथून आणलेलं तिच्या हातात दिलं. हे घे कपडे बदल आणि तुझे ओले कपडे बाहेर पिळून टाक. आटप लवकर, बाबाला भूक लागली, जेवायला बसायचे. मध्यभागी प्लायवूडची भिंत होती. त्या मागे जाऊन तिने कपडे बदलले. समोर आली. अंगावरच्या कपड्यासारखं सारखं बघायची आणि हसायची. ती एका कोपऱ्यात बसली होती. सुन्या दिवसभराच्या धंद्याच्या कहाण्या सांगत होता. बाबा, हिने हात लावला नसताना तर गाडी मागं सरकली असती. माझं काय झालं असतं माहिती ना? पण ही पोरगी देवासारखी धावून आली. आणि हा रे बाबा, तुझ्या ओळखीचा कोणीतरी शेठ होता. आईला पण ओळखतो त्यो. त्यांनी तुला 300 रुपये दिले खायला प्यायला. तेव्हा आज झाली चंगळ. अजून धंदा झाला असता, पण लय दमलो होतो. पहिला दिवस होता. त्याच्यात तू पण म्हणला होता लवकर ये, म्हणून आलो लवकर बाबा. गप्पा मारता मारता रात्र झाली. नानानं त्या पोरीला आवाज दिला. तिघं जेवायला बसले. आयुष्यात पहिल्यांदा ती ताटात जेवायला बसली. सामूहिक जेवण करत होती. हे सगळं तिच्यासाठी नवीन होतं. सुनील बापाला लाडूगोळी लावून लावून जेवायला घालत होता. तिघही पोटभर जेवले. आता भाजी भाकरी उरल्या आहेत, त्या सकाळच्याला होतीन. त्या चांगल्या झाकून ठेवल्या. जेवती ताटं उचलली, घासली, फळीवर लावून ठेवली. पोरगी हुरहुरल्याप्रमाणे सगळं बघत होती. पावसाच्या चळकीवर चळकी येत होत्या. रात्र वाढत होती. जशी रात्र झाली तसा पाऊसही वाढला. घरातली माणसं घरात थांबली. गारठ्यामुळं लवकरच गोधड्यात ऊब घेत पडली. पत्र्यावरच्या पावसाचा आवाज आणि पाऊस दोघंच जागे होते. रात्रीच्या काळोखानं आपले पंख लांबवले आणि सगळे आपल्या कुशीत घेऊन झोपू घातले. झापाखालच्या कोंबड्यानं बांग दिली तशी कंपनीचा भोंगा वाजला. चाकरमानी झोपेतनं उठली. जो तो तयारीला लागला. घड्याळाचा अलार्म. सेल डिस्चार्ज झाला म्हणजे घड्याळ बंद पडतं, अलार्मसुद्धा बंदच पडणार. पण हा सजीव असणारा अलार्म कधी बंद पडत नाही. वेळेवर बांग देत होतो. एका आवाजात उठणार नाही म्हणून अनेक वेळेला तो आवाज देतो. तोपर्यंत कामाला जाणारे खडबडून जागे होत असतात. बापले कुठले. आज आभाळ दिसत नव्हतं. नानानं बाहेर चूल पेटवली, पाणी तापायला ठेवलं. पाणी तापवलं. सुनील आंघोळीला गेला. नानांनी तोंड धुतलं. 2 कप चहा करून दोघांनी चहा घेतला. सुनील, न्याहारी करून जार. रात्रीचं तसंच पडलंय. आता एवढ्या पहाटे कुठं जेवण जातं वय? चपात्या गरम करून खा आमटी संग तुम्ही. आणि मी बाहेर जेवण. संध्याकाळी आलो म्हणजे शिळ्या भाकरीची भूमी करून मस मिरची कांद्यात परतून खाऊ. चालेल का? चालेल की. मग आजच्याला काय आणू नको. आई याच्यावर भागू आज. पण ही भाजी लय रे, कोण खाईन? ही पोर आहे ना, तिला द्या. पोरगी झोपलेलीच होती. घरातली गरमी तिला मिळाली. ती निवांत झोपली होती. तिला तिचीच काय, जगाचीही पर्वा नव्हती. कालपासून तिची मजा झाली होती. रात्रीची ताजी बिर्याणी, धुतलेले कपडे, अंथराय पांघरायला गोधड्या, वरून छताचा आसरा, हे सगळं मिळाल्यामुळे ती अगदी निवांत झोपली होती. सुनील एकटक तिच्याकडे बघून बापाला सांगत होता, तिला झोपू दे, उठवू नको, आणि हे पैसे घे. नानानं पैसे हातात घेतले. पैशाकडे एकसारखा बघत म्हणाला, हे बळ लय वडवड करू नको. जास्तीच्या भानगडीत पाडायचंच नाही आपण. आणि मग पावसामध्ये भिजू नको. 150 झालं तरी लय झालं. आणि जीवाला काहीतरी घेऊन खा. लवकर ये, उशीर करू नको, वाटतं बघायला लावूच नको. बरं बाबा, तू सांगितलं ते करतो, पण तू बी माझं ऐक. तू पोटभर जेव. यातून काय पण उरलं नाही पाहिजे. आणि दुसरं असं रडत बसायचं नाही काय. बापाला समजावून सुनीलनी घराच्या बाहेर पाऊल टाकलं. काही वेळात अचानक भोंग्यातला सूर कानावर आला. नाना त्या दिशेकडे तोंड करून बसला. तो बंद होताच टाळांचा आवाज चालू झाला. अभंगवाणी चालू झाली. नानाचे हातावर हात पडत होते. टाळीचा आवाज येत नव्हता, पण क्रिया मात्र चालू होती. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, या उक्तीप्रमाणे नानाचं चालू होतं. काही वेळानं टाळांचा आवाज मंदावला आणि चर्चमधल्या घंटेचा नाद घुमला. समाधान करून, खूप दिवसातून मन लावून त्यांनी 3ही ठिकाणचे आवाज ऐकले होते आज. देव एकच आहे.
वेगवेगळ्या रूपात तो जगासमोर आला, हे नानाचं ठाम मत होतं. म्हणून मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, बुद्धविहार तो कुणाला नावं ठेवत नव्हता. अनंत रूपे अनंत वेशे देखील यम्या त्यासी. या अभंगवाणीप्रमाणे सगळ्या मंदिरात तोच आहे, अनंत रूपात आहे, वेगवेगळ्या वेशामध्ये आहे. म्हणून अडाणी असून सर्व धर्म समभाव याप्रमाणे नाना वागत असे. आज 4 दिवसानंतर सूर्यानं तोंड दाखवलं होतं. नभोमंडळातला राजा असून 4 दिवस ढगाच्या पदराआड राहून त्यांनी विसावा घेतला. आज अंगणात ऊन पडलं, सगळी झोपडपट्टी जागी झाली. जो तो आपापल्या परीने कामाला लागला. पण ती पोरगी अजून झोपलेली होती. नानांनी तिला आवाज दिला, ती उठली. तिने इकडे तिकडे बघितलं, तिचं ते नेहमीचं ठिकाण नव्हतं. जशी उठली तशी ती बाहेर आली. मग्यात पाणी घेतलं, चूळ भरली, तोंडावर पाणी मारून घेतलं. मग्या तिथेच ठेवून दिला आणि दाराच्या बाहेर दाराला खेटून बसली. बसल्यानंतर तिने अंगावरच्या कपड्यांकडे बघितलं. सारखी चाफू लागली. बऱ्याच दिवसांनी तिच्या अंगावर वेगळा कपडा आला होता. नाना तिच्याकडे एकसारखा बघत होता. कालच्या अंगावरच्या कपड्याची तिला आठवण झाली. ती जशीच्या तशी तिने ठेवून दिली होती, ती तिने घेतली, त्या कपड्याचा मुटकुळा केला आणि ती कापडं जवळ घेऊन बसली. झोपडपट्टीतली पोरं तिच्याकडे येऊन बघायची. मग काही बाया आल्या, काही पोरी आल्या. त्या तिला विचारायच्या, कोण ग तू, कुठली आहेस, इथं कशी आली, तुझं नाव काय, तुझे मायबाप कुठे आहे. अनेक प्रश्नांचा भडीमार झाला, पण तिने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. विचारणाऱ्याकडे फक्त बघायची आणि चॅक करायची. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असायचं चॅक. ती मुकी होती का मुद्दाम बोलत नव्हती, का तिला ही भाषाच समजत नव्हती. बरं, मुकी म्हणावी तर तिला ऐकू मात्र येत होतं. मग बायांचा तांडा नानाकडं वळाला. ही पोरही तर कशी आली, राहिली कशी, नसती झंझट ठेवू नका, कुणीतरी सांगायचं. अगं पण पोर लहान आहे. वय खरे, या दोघाच्या खाण्याची पंचायत, आणखी परत येऊ दुष्काळ. एवढा धोंडा कशाला घ्यायचा. एक तर नाना घरात बसू नये, कोवळं पोर काय करणार आहे. नको नको नाना, नाना ही जोखीम घेऊ नका, हिला जाऊ द्या, माझं ऐका, हिला नका ठेवून घेऊ. ए बाया, काय नाव काय बाय तुझं. ती फक्त विचारणाऱ्याकडे बघत होती. अगं बोल ना, ए येडे, ए पारे, काय तोंडाला काय हाडबीड आहे का नाही, शिव्या कशाला देती का तिला. तिला कळना बिचारीला, गांगरल्यावानी झाली ती. ए पोरी, जाय का बाया, तू कुठं होती तिथं जाय तू. गांगरून गेलेली ती पोर हळूच उठली. ओले कपडे उराशी धरले. जाय म्हणणारीकडे बघत बघत निघाली. जाता जाता 2 वेळेला माघारी फिरून तिने बघितलं. ती गेली, पण पाठीमागे चर्चा चालू झाली. बिचारी ग बिचारी, आली होती वाटतं आसऱ्याला. म्हणा आली होती आसऱ्याला, मग तू या घरात का म्हणून नाही ठेवून घेतली. अगं तसं नाही, अगं पोरीची जात आहे, कुठं जाणार, काय करणार, कुठं राहणार. पोरगा असतं तर निराळ होतं ना. अगं पण ही पोर इतके दिवस होती कुठं, जिथं होती तिथं जाईन की. मला काय म्हणायचंय, नसती पीडा नको आता यांच्या घरात. यांच्या घरात आहे का बाई माणूस, नाही ना, मग कशाला उगा. असे अनेक विचार, अनेक तर्कवितर्क. पण एक दिवसही तिला आसरा द्यायला कोणी तयार नव्हतं. फक्त हळहळणं, दुःख व्यक्त करणं, बोलणं, या पलीकडे कोणी काहीही करू शकत नव्हतं. हळूहळू सगळे पांगले नाना हात आला. तिने अंथरलेल्या पांघरलेल्या गोधड्यात अशाच होत्या. नानानं त्या उचलल्या, बाहेर पत्र्यावर टाकल्या. 1.5 वर्षाच्या फरकानं असणारी दोघं, सुनील आणि मोहन, दोघेही चहाच्या टपरीवर गप्पा मारत बसले. आज पावसानं उघडीप दिली. धंदा भरपूर व्हायला पाहिजे, पण झालं उलटं. सकाळपासून 11 वाजेपर्यंत बसले, पण एकही काम आलं नाही. तशा बऱ्याचशा गाड्या भाडं घेऊन गेल्या, पण मोहन सुनीलला भाडं मिळालं नाही. दोघं विचार करत बसले. बोलता बोलता सुन्यानं विचारलं, तुला कसं रे जमतं जडिपाचं काम, परत शिक्षण. हा गाडा येळानमाळं वडीत राहतो, मग शाळेचं कसं करतो. अरे शाळा मी कधी सोडून दिली. त्यांनी शाळा सोडली हे ऐकून सुनीलला धक्का बसला. आपलं पण असंच होईल का. हा विचार करून करून त्याचं डोकं सुन्न झालं, डोक्यात मुंग्या आल्या.
पण मग आपल्या स्वप्नाचं काय? एक मोठं शून्य. ह्याच शून्याचं ओझं मानगुटीवर घेऊन सुनीलनी जगायचं ठरवलं. काही प्रश्नच असे असतात, की त्या प्रश्नांची उत्तरं पटकन सापडत नाहीत. काही प्रश्नांना उत्तरच नसतात, तरीही त्या प्रश्नांचं उत्तर मिळवायचं असेल, तर त्याचा पाठपुरावा करावा लागतो. पाण्यावरच्या वलयासारखी विरलेली स्वप्न नकोत, तर साकार होणारी स्वप्न हवीत. जी सत्यात उतरवली जातात, ती स्वप्न. अशाच स्वप्नांची उत्तरं फटाफटा मिळतात. आपण फक्त प्रयत्नवादी असायला हवं. सुनील त्याचं आयुष्य कसोटीला लावणार होता. रोज रात्री गोधडीवर अंग टाकल्यानंतर तो स्वप्न बघायचा. झोपेतलं नाही तर जागेपणातलं. सुखाचे झरे तो बघायचा. कधी-कधी आडभिंती उभा राहायच्या, थोडा नाराज व्हायचा, पण तो त्याची पडताळणी करून बघायचा. त्याला त्यातून निघणारी वाट दिसायची, मग त्याला प्रसन्न वाटायचं. त्यासाठी काय करायला लागेल, किती कष्ट करावे लागतील. मग ते हे सगळं केल्यानंतर ते शक्य होईल का? सर्वांगीण दृष्ट्या तो विचार करायचा. आपल्याला सपोर्ट असताना तर आपण उंच भरारी मारली असती. बाप जरी कमवता असता, तरी माझ्या इच्छेच्या सीमारेषा पार करता आल्या असत्या. माणसाला इच्छेच्या सीमारेषा आखता येतात, पण त्या ओलांडता येत नाहीत, कारण त्याच्या इच्छेचं टोक दुसऱ्याच्या हातात असतं. आणि सुनीलच्या इच्छेचं टोक नियतीच्या हातात होतं. मोहनला तो म्हणाला, की मला शिकायचं यार, मला ही हातगाडी नकोय. नाही होणार माझ्याच्यानं हे काम. आयुष्य जायचं यार. पण काय करू सांग ना, माझा बाप अपंग झाला. लय चांगला माणूस माझा बाप. माझ्यावर लय जीव टाकतो. माझी आई गेली, तेव्हा बाबा पण लय खराब झाला. त्याचं कंबरच दम धरेना. बाप आहे घरात बसून. त्यामुळे त्याची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. मग झाला नाविलाज. आता शिकणार कसं? माझी इच्छा असून मला काही शिकता येईना. मोहन शांतपणे सगळं ऐकत होता. यावर काय मार्ग काढता येईल विचार करत होता. त्या दोघांची दोस्ती झाल्यापासनं एकमेकांचं सुखदुःख ते एकमेकांना सांगत होते. सुनील बोलता बोलता लगेच थांबला. समोर बघितलं तर ती मुलगी त्याच्या समोर उभी होती, पण एक टक लावून ती सुनीलकडे बघत होती. अगं आता काय पाहिजेल बाई तुला? 1 रुपयाचा पण धंदा झाला नाही. जा आता उद्या देईल तुला. असं म्हणताच ती हसली. टपरीजवळ एक स्कूटी थांबल्याचा आवाज आला. पोरीनं त्याचं ऐकलं, ती माघारी फिरली. जाता जाता तिने मागे वळून बघितलं तर हे दोघं तिच्याकडे बघत होते. उड्या मारत ती तिथनं निघून गेली. सुनीलने मागे घडलेला किस्सा सांगितला. स्कूटीवरची बाई टपरीसमोर येऊन उभी राहिली होती. आज 12:30 वाजले तरी अजून यांची बोहणी झालेली नव्हती. आज कोणाचं तोंड पाहिलं कोणाला माहिती. इतक्यात ती बाई गौतमला म्हणाली, हेलो, अ, मेरे को कुछ फर्नीचर लेके जाना है, कूली मिलेगा? फर्नीचर कितना है? 1 टेबल, 4 चेयर्स, शोकेस एंड सोफा सेट. मैडम कुली से नहीं चलेगा, ये हाथगाड़ी है, इस पर से लेके जाओ. हाँ हाँ वही, कौन है चलाने वाला? ये 2 लड़के है. तिने अचंबित होऊन त्या मुलांकडे बघितलं. अरे, क्या तुम चलाएगा ये गाड़ी? हाँ मैडम, हम लेके जाएंगे, पर एक गाड़ी पर नहीं, 2 गाड़ी करना पड़ेगा आपको. हाँ ठीक आहे ना, चार्जेस क्या होंगे? पोरो सांगा, सकाळपासून नुसतं बसून आहे, लागलंय भाडं तर घ्या करून. 200 लोगेगा मॅडम. मोहननं भाडं सांगितलं. हां ठीक आहे, चलेगा, ओके. दोघं जागेवरनं उठले. चलो मॅडम, कहाँ जाने का है? सुनीलनं दबक्या आवाजात विचारलं. मोहन ज्युनियर कॉलेजला इंग्रजी शिकवते. मला ओळखलंच नाही तिनं. बरं झालं का नाही? प्रसन्ना फर्नीचर, पास वाली गली में है. मैडम ठीक है, तुम जाओ, हम आते वहाँ पे. मॅडम स्कूटीवरनं निघून गेली. दोघांच्या गाड्या भरल्या, दोरखंडानं बांधल्या. दोन्ही गाड्या हळूहळू आपला मार्ग कूच करत होत्या. सुनीलची गाडी पुढे होती. तो थांबला. काय झालं रे, का थांबला? अरे यार, ही मॅडम राहते तिथं जवळ माझं हायस्कूल आहे. आता सर भेटले तर विचारतील ना मला. विद्यार्थी भेटतील, मित्र माझे. माझ्या लक्षातच नाही आलं. बाळा चल तू, आज मोहरमची सुट्टी आहे शाळेला.
थोडा वेळ शांत उभा राहिला. त्याने विचार केला. गाडी ओढायला लागला. काही अंतर गेल्यावर हॉस्पिटल आलं. थोडा वेळ गाड्या तिथे उभ्या राहिल्या. त्यांनी थोडा विसावा घेतला. नंतर गाड्या कॉलेजच्या आवारात निघाल्या. गेटवरचा गेटमन फर्निचरकडे बघत होता. त्यांनी सुनीलला ओळखलं. दोघांची नजरानजर झाली. वॉचमन त्याच्याकडे बघून हसला आणि म्हणाला, काय रे तू दिसत नाही अलीकडं? काय शाळा सोडून बिडून दिली काय? काय येणार आहे परत?" नाही नाही, येणार आहे ना मी परत शिकायला." "बरं परत ये, अनॅपशेट राहू नको बाबा," वॉचमन म्हणाला. दोघांनी मॅडमच्या रूमसमोर गाड्या लावल्या. सामान उतरवण्यासाठी हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांना आवाज दिला. 4-5 मोठी मुलं आली. त्या मुलांनी सुनीलला ओळखलं. सगळ्यांनी मिळून सामान उतरवलं. नंतर ती मुलं सुनीलशी गप्पा मारायला लागली. भाड्याचे पैसे मिळेपर्यंत सुनीलला थांबणं भाग होतं. पण त्यामुळे विद्यार्थी मित्रांना त्याच्याशी गप्पा करायला वेळ मिळाला. "तू शाळेत का नाही येत रे?" सुनीलने त्याची कर्मकहाणी सांगितली. त्या मुलांना खूप वाईट वाटलं. ते त्याला हॉस्टेलमध्ये येण्यासाठी गळ घालत होते. चांगली ऑफर होती, पण नाना आणि नानाची जबाबदारी सुनील नाकारू शकत नव्हता. त्याला एकाची निवड करायची होती. एक म्हणजे जगण्यासाठी शिक्षण आणि 2 जगवण्यासाठी हातगाडी. भविष्यातलं सुख, वैभव, विद्वत्ता यासाठी शिक्षणाची नाडी. सुनील खरं तर मोठ्या विवंचनेत पडला होता. यातून त्याला मार्ग काढायचा होता. अनेक विकल्पातनं एक विकल्प निवडायचा होता. शिक्षणाची नाडी पकडली तर जगवणं कठीण होतं. जगण्यासाठी हातगाडी धरली तर शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं. मुलांमध्ये वैचारिक बातचीत होत असताना सुनीलचे क्लास टीचर समोरनं आले. शाळेत न येण्याबद्दल त्याला कारण विचारलं. बाजूला उभी असलेली मॅडम सगळं ऐकत होती. आत्ता तिला कळालं की हा मुलगा आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी आहे. खूप वेळ त्यांची सगळ्यांची चर्चा चालू होती. सुनीलचं 12वी शैक्षणिक ओझं संस्था उचलायला तयार आहे, पण दत्तूनानाचं काय? प्रश्न तोच होता. मागू कसा आणि मागू कोणा, माझी ही व्यथा सांगू कोणा. किचकट जीवन झालं त्याचं. पण निघेल यातूनही मार्ग निघेल हा सुनीलला आत्मविश्वास होता. आणि त्याच आत्मविश्वासावर ठाम राहून ध्येय पूर्ण करणार होता तो. नुकतंच 15वं संपून 16व्या वर्षात पदार्पण केलं होतं त्याने. समंजसपणा बऱ्यापैकी आला होता त्याच्यात. हा समंजसपणा त्याच्या आयुष्यात येणारे आघात आणि परिस्थितीमुळे त्याला आलेला होता. नानाचे सगळे गुण त्याच्यात उतरले होते. शहाणपणा, समंजसपणा, लीनता, नम्रता, आदर, भावनिकता हे सगळे गुण त्याच्यात उतरले. हा वांशिक गुण म्हणायचा का? श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित 20व्याची भाकर ही कादंबरी. हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.